आम्ही गेली 4 वर्ष पूर्ण सगळ्या पक्षांकडे, सगळ्या राजकीय नेत्यांकडे जाऊन आलो. पण सगळ्यांनी आमच्या तोंडाला पाळणं पुसलं. अनाथांचा नाद, गरिबाची साथ एकनाथ शिंदे आहेत. तर आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्याकडून आम्हाला घरं मिळतील. घरं तर आम्हाला मिळाली नाही. साधी आम्हाला त्यांची मीटिंग सुद्धा मिळाली नाही. च्या सिद्धिविनायकच्या इथे तुम्ही भूमिपूजन करण्यासाठी आलात. त्यावेळेस आम्ही तिथे होतो. मुख्यमंत्र्यांनी 2 सेकंद गाडी थांबवून आमचा प्रश्न काय ते विचारायला पाहिजे होतं. पण त्यांनी नाही. ते तिथून निघून गेले. का निघून गेले? त्यांना लाज वाटली? राहुल शेवाळ्यांकडे आम्ही 2दा गेलो. त्यांनी आम्हाला मीटिंगसाठी बोलवलं आणि जेव्हा आम्ही मीटिंगसाठी गेलो त्यांनी हात जोडले, बाहेर व्हा. तुमचं बोलणं आम्ही नंतर ऐकू. भर पावसात आम्हाला 2022ला 24, 25, 26 जूनला बाहेर काढलं. जर तुम्ही बिहार भवन उभारण्यासाठी बीएमसी त्यांना परवानगी देतीये, मग आपल्या मराठी माणसाला का मागे ढकलतात ते? त्यांचा हक्क नाही का इथं? आतापर्यंत या लोकांनी म्हणजे आम्ही लोकांनी भाडं जे भरलंय त्याची किंमत साधारण 22 ते 24 कोटी आहे. तर मग 140 घरं जी आहेत त्यांना आणून इथे आमचं दफनविधी करा. अरे माणुसकी दाखवा ना थोडी तरी तुम्ही. इथे माणुसकीच उरली नाहीये. फक्त आपापला फायदा बघतात आहेत. फक्त आपले किशे, आपले पैसे कसे भरायचे ना किशे, तेवढंच बघतात आहेत. त्यांना मराठी माणसांच्या विरुद्ध म्हणजे काही आपुलकी नाहीये. मुंबई देशाची आर्थिक राजधानी. या आर्थिक राजधानीमध्ये आता अशी वेळ आली आहे की जवळपास 140 कुटुंब आणि दुसरी तिसरी कोणी नसून ही मराठी कुटुंब आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही राज्याच्या राजकारणामध्ये पाहिलं असेल की मराठी असेल, मराठी माणसं असेल, त्यांच्या पाठीशी सरकार नेहमी उभं राहतं. पण आता आता बातमी अशी समोर येते की हेच 140 कुटुंब आणि ते पण मराठी कुटुंब आता रस्त्यावर आली आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पहिला घरं होती, पण आता तुम्ही बघितलं हा पूर्ण मलबा आहे. तुम्ही एकदा पाहू शकता या सगळ्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. इथेच घरं होती, 140 कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यास होती, पण आता त्या कुटुंबांना बेघर व्हावं लागलंय. आता ह्या नेमकं प्रकरण काय आहे, कशामुळे ते बेघर झालेले आहेत, त्यामागची कारणं काय आहेत, या सगळ्याची वस्तुस्थिती आपण थेट त्या कुटुंबियांकडनं जाणून घेणार आहोत. साधारणतः पाहायला गेलं तर महत्वाचं या स्थान असलेलं म्हणजे दादर. या दादर ठिकाणामध्ये नेहमी वर्दळीचा हा परिसर असतो आणि त्याच दादरमधलं हे पुरुषोत्तमवाडी, ज्याच्यामध्ये एकूण जनार्दन अपार्टमेंट होतं आणि त्याच जनार्दन अपार्टमेंट आता तुटलेल्या आहेत. या जर तुम्ही पाहू शकता या 2 जनार्दन अपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ज्या ठिकाणी मी उभा होतो अशा एकूण 5 जनार्दन अपार्टमेंट या ठिकाणी होत्या. त्यातल्या 3 जनार्दन अपार्टमेंट तुटलेल्या आहेत. आता 2 बाकी आहेत. मात्र ही कुटुंब बेघर का झाली, नेमकी कारणं काय होती, ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सध्या जर तुम्ही पाहिलं तर हे सर्व कुटुंब हे मराठी आहेत, कोणी दुसरे तिसरे कोणी नाही आहेत, हे सगळे मराठी आहेत. दादरचा हा परिसर आहे आणि दादरमध्ये जेव्हा तुम्ही येतात नेहमी आपल्याला वर्दळीचं ठिकाण पाहायला मिळतं आणि ह्या जर सगळ्यांकडे तुम्ही पाहिलं तर हे हाताला पगार जर त्यांना बघितलं तर काही जण घरकाम करतायत, काही महिला जे हाताला मिळेल ते काम करतायत आणि आपला रोजगार करतायत, रोजगार भागवतायत. मात्र त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना बेघर व्हावं लागलंय. आता या बेघर होण्यामागचं कारण काय हे थेटपणे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला दृश्य दाखवली की सध्या त्या ठिकाणी बिल्डिंग होत्या. ही जी बिल्डिंग बघताय तुम्ही, अशाच बिल्डिंग त्या ठिकाणी होत्या. मात्र आता त्या बिल्डिंग नाही आहेत. आता उरलेलं आहे ते म्हणजे मलबा उरलेला आहे. आता थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं सध्या या सगळ्यामध्ये काय घडतंय. सध्या संपूर्ण ठिकाणी पाहतोय 140 कुटुंब ही मराठी कुटुंब होती. राजकारणामध्ये पाहायला गेलं तर नेहमी राज्य सरकार, राजकारण हे मराठी जनतेच्या मागे असतं. आता मराठी जनतेच्या मागे सरकार आहे की नाहीये सरकार. कारण आम्ही गेली 4 वर्ष पूर्ण सगळ्या पक्षांकडे, सगळ्या राजकीय नेत्यांकडे जाऊन आलो. पण सगळ्यांनी आमच्या तोंडाला पाळणंच पुसलं. बाकी काही केलेलं नाही. फक्त आश्वासन, आश्वासन. आपले मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे 2दा येऊन गेले तिकडे. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की 580चा तुम्हाला एरिया मिळतोय. तुम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला करून देतोय. गेल्या दिवाळीमध्ये तुमच्या ह्याचा नारळ फुटेल. पण आता दिवाळी आली. दिवाळीच्या वेळेस आज महिना कोणता आहे? जून महिना आलाय. तरी पण अजून काहीही नाही. फक्त तुमच्या फाईल आमच्या साईनवरला आल्या आहेत, काही आल्या आहेत, पण काहीच झालेलं नाही त्यांच्याकडनं. तर त्याच्यामुळे आम्ही तर आता हतबलच झालेलो सगळेजण. तर आता आंदोलनाशिवाय आमच्याकडे काहीच मार्ग नाही राहिला आहे. नक्कीच. पण आपण पाहतोय की ते जे म्हणत आहेत की मंत्री येतात, मुळामध्ये त्यांनी ज्यांचं नाव घेतलंय ते म्हणजे राज्याचे
माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी त्यांना आश्वासनं दिली होती. मात्र त्या आश्वासनांचं काय झालं, नेमकं आता प्रकरण काय ते समजून घेणार आहोत. साधारणतः पाहतोय की या सगळ्यामध्ये एकंदरीत जे सध्या तिकडे मलबा जो तुम्ही पाहता त्या ठिकाणी मलबा जो सध्या इकडे पाहतात, तर त्याचं आता सगळं नेमकं प्रकरण काय ते समजून घेणार आहोत. पुरुषोत्तमवाडी ही पाहायला मिळते इकडे. मात्र 140 कुटुंब हे मराठी आहेत, ते बेघर झालेत. कारण काय नेमकं? कारण महानगरपालिकेने C1 कॅटेगरीजच्या बिल्डिंग घोषित करून इथल्या बिल्डिंग डिमोलेशनला घेतल्या आणि त्या कारणाने सगळे लोक बेघर झालेत. बेघर झाल्यानंतर आम्ही राजकारणी पक्षांकडे गेलो, पण आम्हाला कुठूनही मदत मिळाली नाही. त्यावेळेला म्हणजे 2022ला ज्या वेळेला आम्हाला घरं खाली केली, त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आले. तेव्हा म्हणजे लोक म्हणत होती, अनाथांचा नाथ, गरीबाची साथ एकनाथ शिंदे आहेत. तर आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्याकडून आम्हाला घरं मिळतील. घरं तर आम्हाला मिळाली नाही. साधी आम्हाला त्यांची मीटिंग सुद्धा मिळाली नाही. ते वाडीत 2 वेळा येऊन गेले, पण ते सर्वे करण्याच्या ह्याच्याने आम्हाला त्यांच्याशी फेस टू फेस बोलताच आलं नाही. रादर आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही. साधारणतः इकडे असं पाहायला मिळतं की 2 इमारती आहेत, आणखी 3 इमारती इथे होत्या, 4 इमारती. आणखी 4 इमारती होत्या, म्हणजे एकूण 6 इमारती होत्या इकडे. नेमका वाद काय? सगळ्यात महत्वाचं तर इथे 7 बिल्डिंग होणार होत्या टेनंट्सच्या. हम्म. प्लॉट नंबर 884, 885, 886 असे 3 प्लॉट आमच्या सगळ्या टेनंटचे होते. सगळ्यांना एकत्र आणून एका प्लॉटवर, जो प्लॉट लँडलॉक आहे, याला एक्सेस नाहीये ह्या प्लॉटला, तिथे आणून टाकलं. 7 बिल्डिंग होणार होत्या, त्याच्यापैकी 6च बिल्डिंग झाल्या. त्याच्यातले उरलेले 26 लोक अजूनही चाळींमध्ये राहतात. म्हणजे डेव्हलपमेंट कम्प्लीट झाली नाही. क्रायटेरिया काय आहे किंवा प्रोटोकॉल काय आहे की जेव्हा सेलेबल बिल्डिंगला कधी ओसी मिळते, जेव्हा लोकांचं रिहॅब होतं. लोकांचं रिहॅबच नाही झालं तर ही पुरुषोत्तम टावर जी आमच्या विकासकाने बांधली, ही सेलेबल टॉवर आहे, तिला ओसी कशी मिळाली? सेम टायमिंगला आमच्या बिल्डिंग झाल्या होत्या. आता तुम्ही जर बघितलात, कॅमेरा तुमचा तिकडे समोर घ्या, त्या बिल्डिंगची अवस्था बघा आणि आमच्या बिल्डिंगची अवस्था बघा. सेम वर्षामध्ये आमच्या बिल्डिंग झाल्या होत्या. ती बिल्डिंग अजूनही तशीच टोलेजंग इमारत, सुशोभित अशी इमारत आहे. पण अजून आम्हाला देखील असं कधी केलं ना, रिपेअर केलं ना, त्याला कलर केला. आमच्या बिल्डिंगची अवस्था बघा. काय आहे असं? भाडं तर आमच्याकडून वसूल करत होते ना, मग असं का? ते जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न असा आहे की समोर एक आपला टॉवर आहे आणि इकडे या इमारती आहेत. दोघांचं बांधकाम सेम वेळेलाच झालंय, जसं ते सांगतायत. पण एकाची शोभा आहे, दुसरीकडे दैना आहे. आश्वासन 4 वर्ष आश्वासन आहे, त्याच्या बिल्डिंग खाली करायच्या आधीपासूनच चालू आहे. इव्हन उद्या बीएमसी वाले येणार, तर आज आम्हाला सांगितलेलं की बीएमसी वाले नाही येणार, आम्ही पूर्ण बंदोबस्त केलाय. त्याच्यानंतर 4 वर्ष आम्ही त्या खासदारांकडे धावतोय. आठवड्यातून एकदा खासदारांची भेट, तरी आमचं काहीच झालं नाही. फक्त आश्वासन होतोय, तुम्ही उद्या आम्हाला तिकडे भेटा. मग ते उद्या एकनाथ शिंदे येणार आहेत, आपण तिथे भेटूया. त्याच्यानंतर काहीच नाही, फक्त मॉब दाखवा. राहुल शेवाळ्यांकडे आम्ही 2दा गेलो, त्याने आम्हाला मीटिंगसाठी बोलवलं आणि जेव्हा आम्ही मीटिंगसाठी गेलो, त्यांनी हात जोडले, बाहेर व्हा, तुमचं बोलणं आम्ही नंतर ऐकू. असं का? त्यांना माहिती, जेव्हा अगोदर गेलो तेव्हा सांगितलं तुम्ही उद्या मीटिंगला या. आम्ही लेडीज मीटिंगसाठी गेलो, त्यांनी हात जोडले की आम्हाला नाही हा साधारणतः काळ कधीचा होता? बिल्डिंग खाली केल्यानंतर 2023-24. म्हणजे आपण पाहतोय 2022ला या धोकादायक इमारती ज्या आहेत त्या डिक्लेअर झाल्या आणि त्यानंतर 2023-24 ची घटना आहे. आणि या ज्या सगळ्या तुम्ही महिला पाहता, त्या इथेच राहणाऱ्या या महिला आहेत, या सगळे मराठी कुटुंब आहेत. त्यांना आता विचारणार आहोत की त्यांच्या नेमक्या कोणत्या परिस्थितीतून ते जातात. काय सांगाल ताई, सध्या राहायला घर आहे? नाही, आम्ही भाड्याने राहतो. ह्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे, 2022ला आम्हाला खाली केलं, पण त्याच्या हे अगोदर 1-1.5 वर्ष आम्हाला पाणी आणि लाईट बिल कापायचे. आणि मग आम्ही सगळेजण जमून BST BMC कडे जायचं. मग थोडे दिवस आमचं पाणी किंवा लाईट असे चालू करून द्यायचे. असं 1.5 वर्ष चाललेलं. असं झालं नाही ना, म्हणून त्याच्यानंतर भर पावसात आम्हाला 2022ला 24, 25, 26 जूनला बाहेर काढलं. लगेच आम्हाला रूम तरी मिळायला पाहिजे. रूम पण आम्ही शोधत होतो, तरी सुद्धा आम्ही सांगत अवाढव्य भाव, हे आपल्या एरियामध्ये खूप भाडं कुठून एवढं देणार, तरी सुद्धा आम्हाला बाहेर काढलं. त्यावेळेला पाऊस होता, त्यावेळेला तुम्ही म्हणतात की घराबाहेर काढलं, मग त्यावेळेला भाडं कसं होतं आणि उदरनिर्वाह कसं?
भाड़ा किती 22,000 20,000 भाडा कुठे गेला तर 20,000 22,000 भाडा होतं. आता सोडून आला काय करायचं एवढी परिस्थिती नाही आहे कोणाच्या काय करणार. साधारणतः ज्या वेळेला राजकारण्यांची कुठलीही घटना म्हणजे सर्वसामान्य जेव्हा व्यक्ती अशा जेव्हा घटनेला सामोरं जातो तेव्हा निश्चितच त्याचा तो पहिला अधिकाऱ्यांकडे जातो, त्यानंतर राजकारण्यांकडे जातो. काय आश्वासनं त्यांच्याकडनं आली? आम्हाला आश्वासनं म्हणजे आम्ही खूप मीटिंग केल्या, आमदारांबरोबर केल्या, खासदारांबरोबर केल्या, भरपूर जणांबरोबर मीटिंग केल्या. पण ते झालं कसं, आज या उद्या या, आम्ही यांच्याशी बोललोय, तुमच्या मालकांशी बोललोय, तुमचे मालक येणार आहेत, हे येणार आहे, यांची भेट घेऊ त्यांची भेट घेऊ, हेच आजपर्यंत आमच्याबरोबर ते करत बसले. बाकी काय त्याच्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला करायला दिलं नाही. साधारणतः 4 म्हणजे 2022 पासून ते आतापर्यंत फक्त बैठका झाल्या. बैठकच केल्यात आतापर्यंत. बाकी काय फक्त आश्वासन देणार, उद्या या परवा या, हेच आश्वासन दिले आम्हाला, बाकी काय नाही. आता या ठिकाणी संपूर्ण मलबाच पाहायला मिळतोय. याचं पुढचं पुनर्वसनाबाबत काही शब्द दिला? आता अजून तरी काय आम्हाला कोणी काही शब्द दिलेला नाहीये. आता बघू, आता जर आम्ही त्याचं आंदोलन वगैरे करतो त्याच्यातून काय निष्पन्न होते ते आता बघू आपण. पण मराठी आहेत, मराठी लोकांना खरंच या आर्थिक ज्या आपण बघतो देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाते मुंबई, अशा ठिकाणी आंदोलनाची मराठी माणसांना खरंच गरज आहे. आता काय करणार, आता मराठी माणसालाच गरज पडली आहे मुंबईमध्ये. गुजराती मारवाडी तर असे बिंदास राहत आहेत. मराठी माणसाला आंदोलन करायची आता गरज पडली आहे, कारण की सरकारचं लक्षच नाही मराठी माणसाकडे. त्याच्यामुळे मराठी माणसाला आंदोलन करायला लागतं आता. नाही, आम्हाला फक्त आधीपासून फक्त एवढं सांगितलं की तुमची C1 लागलेली आहे, तुम्हाला खाली करायची आहे. तर त्यानुसार आधी आमच्या लाईट कट झाल्या, पाणी कट झाल्या, तरी पण आम्हाला आश्वासन दिली की नाही तुमची लाईट पाणी काही कट होणार नाही. आम्ही आमची फॅमिली इथेच आहे, इथे आता 40 वर्ष झाली आम्हाला राहतो इथे. आम्हाला बोललं नाही काय कट होणार. आम्ही बोललो ठीक आहे चालेल. पण अचानक नंतर मग 1-2 दिवसाआधी नोटीस येते आम्हाला की नाही तुमचं आता तुम्हाला 2 दिवसांनी खाली करावं लागणार. म्हटलं आम्ही आमचा एवढा संसार राहणार कुठे घेऊन. त्यावेळी अचानक भर पावसामध्ये सकाळी अचानक सगळ्यांच्या गाड्या लागल्या. ते काय पोलीस येतात ना सगळे खाली करायला, त्यांच्या गाड्या लागल्या. मी माझा तसा संसार खाली उतरून दुसऱ्याच्या घरात ठेवला आणि मी स्वतः 4-5 दिवस दुसऱ्यांच्या घरात राहिलो आणि नंतर सगळी रूम वगैरे होईपर्यंत. पण हे सगळं होईपर्यंत पण आमच्या मीटिंग चालू, सगळं चालू, तरी बोलतायत सगळे नाही तुम्ही थांबा, तुमचं होणार. अरे कधी होणार? आम्ही घरातनं बाहेर गेलो, पडलो, रस्त्यावर आलो. आता कधी करणार कधी तुम्ही? आणि आता पण अशी सिच्युएशन आहे की जेव्हा कळते की बाबा आता आमचं प्रकरण खूप वाढलंय, मुंबईवर पसरलंय, तेव्हा आता सगळे खासदार, आमदार न बोलवता स्वतःहून यायला लागले. गरज नव्हती आता आम्ही आमच्या ह्याच्याने परीने लढतो. आम्ही आमचं सगळं आता होणार हे पण आम्हाला माहिती आहे, खात्री आहे. पण थोडा वेळ लागेल, थोडा त्रास सहन करावा लागेल. आता एवढं 4 वर्ष त्रास सहन केला तर आणखी थोडा त्रास सहन करू. पण या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे भाडं कोणत्याही परिस्थितीत मिळालेलं नाहीये. स्वतःच्याच खर्चातून भाडं सुद्धा द्यावं लागते. त्यामुळं आतापर्यंत जे भाडं त्यांनी भरलंय त्याची किंमत सुद्धा त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. साधारणतः 2022 पासून आतापर्यंत साधारणतः भाडं मिळालं किंवा स्वतःहून जे भाडं भरलं त्याची किंमत किती झाली आतापर्यंत? आतापर्यंत या लोकांनी म्हणजे आम्ही लोकांनी भाडं जे भरलंय त्याची किंमत साधारण 22 ते 24 कोटी आहे. म्हणजे सर्वांनी मिळून जे भाडं भरलंय, ट्रान्सफर आहे जे काय, हे 22 ते 25 कोटी आहे. ऑप्शन नव्हतं दुसरं करण्याव्यतिरिक्त. लोकांनी दागिने गहाण ठेवून त्यांचं आहे नाही ते सगळं विकून हे भाडं भरलं गेलेलं आहे. हे एवढंच नसताना आम्ही अजूनही ह्या म्हणजे मालकांचा ना हव्यास संपलेला नाहीये. अजूनही आम्ही कोर्टामध्ये भाडं भरतोय. का तर आमची घरांचं अस्तित्व पुढेपर्यंत टिकून राहावं म्हणून. म्हणजे तो अतिरिक्त भाडं जे भरायचं आहे, म्हणजे जे आपण जिथे भाड्याने घेऊन राहतोय ते तर भरतोच आहे आणि जी जागा आपण वापरत नाहीये त्याचंही आपण भाडं भरतोय, पाण्याचं, लाईटचं. हे कोर्टात आम्ही तेही अजून भरतोय. आणि मालकांचा हव्यास असा की ते जे कोर्टात भरलेलं भाडं आहे तेही त्यांना उचलायचंय. कोणत्या बेसिसवर? काय दिलं तुम्ही आम्हाला? तर मग या सगळ्यामध्ये कायदेशीर लढाई तुम्ही लढतात, तुम्ही सुद्धा म्हणतात. पण ज्या काय आता जो काही परिसर तिथे पाहायला मिळतोय तो असेल या हा असेल परिसर, डेव्हलपमेंट रखडण्याचं कारण काय? मालक नक्कीच तुमच्याकडे येतो. काय सांगा? हे मालक मेन कारणीभूत आहेत आमच्या रिडेव्हलपमेंटला. ते मालक ते कारणीभूत आहे. कारण की त्यांनी ज्यावेळेस पहिली डेव्हलपमेंट केली त्यावेळेस भरपूर प्रचंड प्रमाणात त्यांनी मोबदला घेतला, तरी त्यांचा हव्यास संपला नाही. एवढे हावरे नालायक माणसं आहेत ना ती. अमरीश ठाकूर, महेंद्र ठाकूर, निनाद कोरे, पल्लवी कोरे, चारुशिला ठाकूर, परत तो मालाडचा अमय वैद्य. एवढी नालायक माणसं, एवढी त्यांची हाव वाढत चालली आहे. त्यांना गरीब दिसत नाही हो. आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय, पण तरी सुद्धा त्यांना समजत नाही. ते वरतून पाहतात ते बिल्डिंग मधून, तरी पण एवढी नालायक माणसं आहेत ना, बिंदास राहतात ते. अजून आता आम्हाला आंदोलन करून पण 8-10 दिवस झाले, एकदाही ते विचारायला आले नाहीयेत किंवा तुम्हाला काय पर्याय हवा का, आपण काहीतरी पर्याय काढू. ह्यातून अजिबात नाही. फक्त त्यांना पैसा पाहिजे. आता नवीन विकासक समजा आले तरी सुद्धा त्यांच्याकडे अवाढव्य मागणी करतात.
का पण आम्ही आमचा हक्क मागतोय ना, बस. मग का नाही देते आम्हाला हक्क हे आम्ही मुख्यमंत्र्यांना पण विचारतोय, उपमुख्यमंत्र्यांना विचारतोय. त्यांना कठोर शिक्षा का होत नाहीये? फक्त ही गरिबांनाच का आणि मराठ्यांनाच का? जर तुम्ही बिहार भवन उभारण्यासाठी बीएमसी त्यांना परवानगी देतीये, मग आपल्या मराठी माणसाला का मागे ढकलतात ते? त्यांचा हक्क नाही का इथं? पण हे तर सरकार नेहमी मराठी माणसांच्या मागे उभं राहतं असं म्हणतात. नाही खोटं आहे हे, खोटं आहे. कुठे दिसत नाहीये. मुंबईमध्ये आज तागायत कुठे आहे का मराठी माणसांच्या साठी काही कायदा आहे का? नाही. तो कायदा हक्क मागायला गेले की त्यांना पाठीमागे ढकलतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अक्षरशः सिद्धिविनायकच्या इथे तुम्ही भूमिपूजन करण्यासाठी आलात, त्यावेळेस आम्ही तिथं होतो. मुख्यमंत्र्यांनी 2 सेकंद गाडी थांबवून आमचा प्रश्न काय ते विचारायला पाहिजे होतं, पण त्यांनी नाही. ते तिथून निघून गेले. का निघून गेले? त्यांना लाज वाटली? लाज वाटली का गरिबांसाठी थांबण्याची? आणि गरिबांना हक्क नाहीये जगण्याचा, मराठी माणसाला हक्क नाहीये जगण्याचा. फक्त इथं गुजराती, मारवाडी, मॉमेडियन तेवढेच त्यांनाच पाहिजेल का? आता तिकडे बँड्रामध्ये घरं बांधली आहेत, अनधिकृत आहेत, त्यांना अधिकृत करून देतात आहेत. आम्हाला का हक्क देत नाही तिथे? हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. खासदार, आमदार, नगरसेवक, उपमुख्यमंत्री ह्यांना सगळ्यांना शासनाला माझा प्रश्न आहे की का आम्हाला मराठी माणसांना तुम्ही वेटीस धरून मुंबईच्या बाहेर काढताय? साधारणतः आता जो इथे राहणारे कुटुंब होते आता सद्यस्थितीत कुठे राहतात? सध्या स्थितीमध्ये जे ते त्याच्या परीने इकडे कुठे म्हणजे मिळेल तसं मोबदला देऊन ते भाड्याने राहतात ते. त्यांना नाही परवडत ते, त्यांना परवडत नाहीये. पण त्यांनी मुलांची शिक्षण थांबवली. जे उद्याचं भविष्य आहे, मुलाचे उद्या भविष्य आहे ना, ते भविष्य थांबवलंय त्यांनी. आणि जे तुटपुंच्या पगारामध्ये ते आपलं घर संसार भागवतात ते. आज काय अवस्था आहे ना, ते आमच्या अक्षरशः रडतात ते येऊन. आणि ज्यांना खरंच परवडत नाही ते ह्या अशा बिल्डिंग मध्ये राहतात ते. कसं राहतात ते विचार करा. आणि त्या मालकांना लाज वाटली पाहिजे की आपण त्यांच्या हाल अपेष्टा एवढ्या बघतोय, तर निर्लज्जपणाने स्वतः एकदम व्यवस्थित आरामशीर जागेमध्ये राहतात ते. पण ज्यावेळेला तिकडे ज्यावेळेला इमारत तयार होत होती, ज्यावेळेला तुम्हाला इथे आश्वासन दिलं होतं की इकडे सुद्धा इमारत तयार होईल, त्यावेळेला मात्र फक्त आश्वासनच होती, त्याच्यानंतर काहीच तयार झालं काही नाही. त्यांनी ही पूर्ण जागा आहे ना आमची होती. आमच्या जागेमध्ये त्यांनी आम्हाला फक्त छोट्या जागेमध्ये फक्त बिल्डिंग बांधल्या आणि त्या साईडला स्वतःला वापरण्यासाठी जागा ठेवली 885 वरती. आणि इथे टोलेजंग बिल्डिंग बांधली आणि ती एकदम सुव्यवस्थित आहे. जेव्हा आमच्या बिल्डिंग बांधल्या त्याच वेळेस ती सुद्धा बिल्डिंग बांधलेली आहे. तिची अवस्था बघा, आमची अवस्था बघा आज काय आहे. आमच्या बिल्डिंग 40 वर्ष अगोदरच पडतात आणि त्याची बिल्डिंग व्यवस्थित राहते, त्याच्या बिल्डिंग अजून 100 वर्ष पडणार नाही. मग असं का? हा जब कोणी विचारलं पाहिजे. आणि जर आमची बिल्डिंग पूर्ण तयार झाल्या नाहीयेत, त्याला ओसी कशी मिळाली? ओसी मिळाली ते मिळाली, ह्या महानगरपालिकेची चुकी आहे. तिथं जे पहिले अधिकारी होते ना, त्यांनी जी परमिशन दिली ना, त्यांची चुकी आहे. मग ह्याच्या विरोधात कठोर कारवाई का होऊ शकत नाहीये? याबाबत तुम्ही आता जे म्हणत आहात की ओसी त्या बिल्डिंगला अगोदरच मिळालेली आहे, मग या संदर्भात अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार केली होती? हो, आम्ही सगळ्यांना तक्रार केलेली आहे. आम्ही कोर्टात सुद्धा गेलो या रिलेटेड. आणि महानगरपालिकेमध्ये पण आता बऱ्याचशा ठिकाणाहून आम्हाला फोन येतात की तुमचं काय आहे, तुमचं एक सिनॉप्सिस बनवा, आम्हाला द्या. त्या रिलेटेड ते मीटिंगही घेत आहेत. पण अजूनही महानगरपालिकेला आम्ही पार्टी करणार आणि तुम्हाला आत्ताही सांगतो, महानगरपालिकेने ह्या बिल्डिंगला ओसी दिली कशी, ह्या गोष्टीवर देखील आमचं आंदोलन तेवढंच तीव्र होणार आहे. या सगळ्यामध्ये बाजूचाच परिसर जर पाहिला आपण, आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तो म्हणजे पुरुषोत्तम वाडीचा, पण मात्र या बाजूच्या हाकेच्या अंतरावरती जर पाहिलं ते समोर जर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिर आहे. त्या मंदिरामागचाच परिसर आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर या मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात आता बांधकाम होणार आहे, मंदिराचं सुशोभीकरण होणार आहे. मात्र तोच प्रश्न इथे सुद्धा आहे की जर मंदिराचं जो सुशोभीकरण होत असेल तर जो मराठी माणूस जो या पुरुषोत्तम वाडी म्हणजे या दादर मधला जो मराठी माणूस आहे त्याचं पुनर्वसन का नाही होणार आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. याबाबत सुद्धा त्यांना आपण विचारणार आहोत. ताई काय सांगाल? तोच प्रश्न आहे की जर मंदिरांची सुशोभीकरण होतात, मग जर मराठी माणूस आहेत त्यांचं पुनर्वसन का नाही होतं, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं त्यांना मराठी माणसांची काही गरजच नाहीये इथे. फक्त त्यांना गुजराती, मारवाडी, परप्रांतीयांना भरायचंय बस. आणि त्यांचे किशे भरायचे, एवढंच आहे. मराठी माणसांना दुर्लक्ष करून मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर टाकायचंय आणि फक्त इथं काय सुशोभीकरण बघत बसणार आहे का? अरे जर माणसांचीच तुम्हाला किंमत नाहीये तर फक्त तुम्ही झाडं फुलं लावून सुशोभीकरण करून एवढंच बघणार आहे? बाप्पा काय ते मागत नाहीये. बाप्पा काय म्हणतो, माझी माणसं जगली पाहिजेत. अरे माणुसकी दाखवा ना थोडी तरी तुम्ही. इथे माणुसकीच उरली नाहीये. फक्त आपापला फायदा बघतात ते. फक्त आपले किशे, आपले पैसे कसे भरायचे ना किशे, तेवढंच बघतात ते. त्यांना मराठी माणसांच्या विरुद्ध म्हणजे काही आपुलकी नाहीये, काहीच नाहीये. मराठी माणसांना त्यांनी वाऱ्यावर सोडलंय. सिद्धिविनायक ते नूतनीकरण करतायत, देवाला काही गरज नाही आहे पैशाची.
ती जर या बेघर 140 लोकांची घरं जी ही झाली आहेत त्यांना जर ह्यांनी काहीतरी केलं तरच फायदा आहे. नाहीतर मग 140 घरं जी आहेत त्यांना आणून इथे आमचा दफन विधी करा इकडे. म्हणजे कुठच्या लेवलला आम्ही आलो तुम्ही आमच्याकडे बघत नाहीयेत. फक्त आता हे एकनाथ शिंदे तीनदा आले असतील आमच्या वाडीत. तीनदा वाडीत येऊन सुद्धा ही हालत आहे आमची. आम्ही काय करायचं? आम्ही आमचं वय झालंय तरी आम्ही अजून लोकांकडे जाऊन कामं करतोय. आमची वाडीतल्या लोकांची परिस्थिती एवढी नाहीये. तरी पण गरिबीतून आलोय. कुठे जाणार आम्ही? कुठे जाणार? आणि सांगा आता मग त्यांना तेवढाच इलाज आहे की आमची कुटुंब सगळ्यांना हे करून टाका ना, बर्बाद करून टाका. नाही मराठी माणसाला राहायचं इथे का? नुसती मराठी महाराष्ट्रात मराठी माणसं पाहिजेत, मराठी माणसं पाहिजेत. कुठे जायचं आम्ही? या मालकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. खूप आम्हाला छळलंय ना, आता त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी सरकारने. त्यांना अशी सजा झाली पाहिजे ना, त्यांच्या 7 पिढ्या त्यांना भोगायला लागणार आहे. जे आज आम्ही भोगतोय ना त्यांच्या 7 पिढ्या भोगतील. सिद्धिविनायकचं आहे इथे सिद्धिविनायकचा प्रश्न. सिद्धिविनायकचं त्यांना रिडेव्हलपमेंट नूतनीकरण करून त्यांना कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे मिळणार आहेत, त्यांना फायदा आहे. पण 140 घरांचं पुनर्वसन करून त्यातून त्यांना फायदा मिळणार नाही म्हणून ते इकडे दुर्लक्ष होतंय त्यांचं. हेच मेन कारण आहे. तिथे लक्ष इथे दुर्लक्ष. मरू दे मेली मराठी माणसं मरू देत, काही फरक नाही पडत आहे. पण तिथे झालं पाहिजे कारण तिथून पैसा मिळणार आहे त्यांना. बस एवढंच. हाच निरोप माझा मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ दे, उपमुख्यमंत्र्यांना सगळीकडे प्रशासनाला जाऊ दे. गेल्या अनेक दिवसांपासून तुमचं सातत्याने आंदोलन चालू आहे. दखल घेतली आहे का आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी आणि इथे येऊन काय आश्वासनं दिली आहेत? तुमच्या मागण्या काय, त्यांच्यासमोर काय? दखल तर अजूनपर्यंत कोणीच घेतलेली नाही. आमच्याकडनं CM एक लेटर सुद्धा गेलेलं होतं पण त्याच्यावरती पण त्यांनी हे केलं. पण ठीक आहे, आता काय आमच्याकडे पर्यायच नाही. आम्ही सगळ्यांकडे हे करतोय. कोणी येत नाही. आमदार खासदार पण येऊन गेलेत, त्यांनी सपोर्ट. पण जसं जेव्हा गरज होती तेव्हा ती लोक आलेली नाहीयेत. आणि आता शेवटी जेव्हा आम्ही आंदोलन छेडलं तेव्हा ती लोक आलेत. पाहतो या ठिकाणी सध्या आता हा जो संपूर्ण वाद काय तो पण आपण समजून घेतलेला आहे की साधारणतः एकंदरीत प्लॉट होते इकडे आणि साधारणतः मालकी हक्क आणि साधारणतः पाहतोय समोर ही इमारत आहे, टोलेजंग इमारत पाहतोय आपण. त्या इमारतीचं बांधकाम होतं त्याच वेळेला इकडे सुद्धा या इमारतींचं सुद्धा बांधकाम होतं. मात्र ती बिल्डिंग टिकते, या इमारती धोकादायक होतात आणि मग त्यांच्यावरती महापालिकेचा हातोडा पडतो आणि त्या इमारती तुटतात. पण प्रश्न असा आता निर्माण झालाय की जे 140 कुटुंब इकडे जे राहणारे वास्तव्यास होते त्यांचं काय? त्यांच्या संदर्भातलं पत्रक, त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी या सातत्यानं सरकारी दरबारी असतील, पालिका दरबारी असतील, जाऊन सुद्धा अद्यापही कोणत्याही प्रकारचा तोडगा नाहीये. त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर यांना प्रश्न आहे की नेमकं आता जगायचं कसं? कारण साधारणतः जो परिसर आपण जर सगळा पाहिला, की या सगळ्यामध्ये आता केवळ मलबा उरलेला आहे. या ठिकाणी जशा 2 इमारती तुम्ही पाहता तशाच इमारती या ठिकाणी सुद्धा होत्या, मात्र त्या धोकादायक ह्या घोषित झाल्या आणि त्यानंतर त्या तुटल्या. त्यामुळे आता इकडचा जो रहिवासी होता, इकडचा जे वास्तव्यास जे नागरिक होते ते मात्र आता त्यांच्या जो काय त्यांचं पगार असेल किंवा जो काय त्यांचं उत्पन्न असेल त्याच्यातून त्यांना तो मार्ग असेल, त्यांचा उदरनिर्वाह असेल तो करावा लागतो. मात्र प्रश्न असा आहे की मुलांच्या शाळेचा फीचं काय, मुलांच्या शाळेच्या शिक्षणाचं काय, त्यानंतर नियमित जे काय रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचं काय? कारण का राहायला जागा नाहीये, राहतात भाड्याने, पण भाडं सुद्धा महागलंय. कारण मुंबईमध्ये राहायचं म्हटलं तर भाडं हे जवळपास मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता अनेक जण ही मुंबई सोडून बाहेर गेलेले आहेत. मात्र जे मुंबई सोडून बाहेर गेलेले नागरिक आहेत ते पुन्हा मुंबईत येणार का? कारण एकीकडे सरकारी आश्वासन आपण पाहतोय की जे मुंबई बाहेर गेले त्यांना निश्चितच पुन्हा एकदा मुंबईत आणलं जाईल. पण आता प्रश्न आहे तो म्हणजे अशा ज्या काय आपण जे काही अशा ज्या काय वाडी पाहतोय आपण मुंबईमध्ये, अशा ज्या काय घरं पाहतोय आपण ज्यांच्यावरती महापालिकेचा हातोडा पडलेला आहे, त्यांचं पुनर्वसन हे पुन्हा होणार का? हा एक निमित्तानं प्रश्न आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर सरकार दरबारी जाऊन सुद्धा अद्याप तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे आता प्रश्न आहे ते म्हणजे यांचं पुनर्वसन हे पुन्हा एकदा याच ठिकाणी होणार का? त्यामुळे आता या सगळ्या घटनेवरती आपलं लक्ष असणारच आहे. या सगळ्या घटनेमध्ये पुढे काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.